आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी येते। पुणे जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेत लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे। पुणे शहराला राज्य सरकारकडून निधी आणि वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे। तर आमदारांनीही वेगवेगळ्या तक्रारी दिल्यात। या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेत पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतलेला आहे। पुढची बातमी अयोध्येतून आहे। राम मंदिर भूमिपूजनावर कोरोनाचं सावट आहे। अयोध्या मंदिराचे पुजारीच कोरोनाग्रस्त झालेत। राम मंदिराचे पुजारी आणि 16 पोलिसांना कोरोना झालाय। राम मंदिराचे पुजारी प्रदीप दास हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत, तर राम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले 16 पोलीस कर्मचारीही कोरोनाग्रस्त झालेत। त्यामुळे 5 ऑगस्टच्या भूमिपूजनावर कोरोनाचं सावट असल्याचं पाहायला मिळतंय। कोरोना काळात इतर सर्व गोष्टी सुरू आहेत, मग राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाची अडचण का, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने विचारलाय। काही पक्षांच्या नेत्यांचं राजकारण हे केवळ हिंदूंना विरोध करून चालतं असा टोलाही विश्व हिंदू परिषदेने लगावलाय। ओवैसींनी धर्मनिरपेक्षतेचा सल्ला देण्यापूर्वी स्वतः धर्मनिरपेक्ष व्हावं असा सल्लाही विहिंपकडून ओवैसींना देण्यात आलाय। आज दुर्भाग्याने दारूची सुद्धा दुकानं सुरू आहेत, त्याच्यावर कोणी काही म्हणत नाही। सगळ्या राजकाज चालू आहे, मार्केट उघडं आहे, तर 200 लोकांचा कार्यक्रम होण्यामध्ये काय नुकसान आहे। हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। शेकडो वर्षाचा संघर्ष पूर्ण होऊन एक खूप चांगलं प्रसंग आज हिंदू समाजाकरता आलेला आहे, आनंदाचा, स्वाभिमानाचा। जो कोणी सुद्धा याला विरोध करत असेल, मला वाटतं त्यांचा स्वार्थ आडवा येतोय, समाजाचं कल्याण त्यांच्या हृदयात नाहीये। राम मंदिराच्या या बातमीनंतर आता बातमी आहे हज यात्रेसंदर्भातली। कोरोना संकटात यंदाच्या हज यात्रेला सौदी अरेबियामध्ये सुरुवात झालेली आहे, मात्र यावेळच्या हज यात्रेत वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। जिथं चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी असायची, तिथं आता सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय, त्यासाठी छत्र्यांचाही आधार घेतला जातोय। मक्का स्थित इस्लाममधील पवित्र खाना ए काबाची ही दृश्य आहेत, जिथं मुस्लिम बांधव परिक्रमा करतात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारनं हज यात्रेच्या नियमात बदल केलाय। हज यात्रेसाठी मागच्या वर्षी जगभरातून 25 लाख लोक इथं दाखल झाले होते। यंदा मात्र फक्त 10,000 लोकांना परवानगी देण्यात आली आहे। तसंच प्रत्येक यात्रेकरूला रिस्ट बँड सुद्धा दिला जातोय। शिवाय जागोजागी थर्मल स्कॅनर सुद्धा लावण्यात आले। एकूणच सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येते। आणि आता बातमी आहे राज्यातील कोरोना आकडेवारीची। राज्यात 9,221 नवीन रुग्णांचं निदान झाले, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 4,651 इतका झालाय। 24 तासात राज्यात तब्बल 298 कोरोना मृत्यूंची नोंदही झाली आहे, तर राज्यात 7,478 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय।